हॅलो हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. रेल्वे भरती 2024च्या होणाऱ्या आगामी परीक्षेच्या निमित्ताने आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची फी भरू शकत नाही त्यांच्यासाठी विविध विषयातील महत्त्वाचे टॉपिक आणि प्रश्नांचा सराव शॉर्टकट पद्धतीने कसा करावा यासाठी रोज एक नवीन विषयाचे चॅप्टर आपण घेऊन आलो आहोत. तरी दररोज चालू असणाऱ्या या सर्व चॅप्टरची प्लेलिस्ट सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे सर्व व्हिडिओ आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त रेल्वे भरतीमध्ये निवड करण्याची तयारी करून घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनला क्लिक करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावे, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या परीक्षेची तयारी करताना कुठेही कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही आणि त्यांची सहजपणे प्रॅक्टिस सुद्धा होईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सरळ व्याज या टॉपिकला. तर सरळ व्याज हे टॉपिक बघताना आपल्याला विविध सूत्रांचा सुद्धा वापर करावा लागत असतो, परंतु आपण या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या सूत्राचा वापर करणार नाही आहे. नंतर हे जे सूत्र दिलेले आहे हे आपल्याला माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण जर आपलं बेसिकच पक्का नसेल तर आपल्याला कोणतेही चॅप्टर सोडवताना त्याची अडचण येत असते. तर पहिलं जे सूत्र आहे हे सरळ व्याज काढण्यासाठी जर प्रश्न विचारला असेल तर त्यासाठी वापरले जाते. तर याच्यामध्ये सांगितलेली ही माहिती याच्यामध्ये मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागेला 100 केल्यानंतर आपल्याला सरळ व्याज मिळून जाते. त्यानंतर मुद्दल जर प्रश्नामध्ये विचारली असेल काढायची तर सरळ व्याज गुणिला 100 भागेला दर गुणिला कालावधी म्हणजे मुदत दिलेली असते. तर दर जर विचारलेला असेल तर सरळ व्याज गुणिला 100 भागेला मुद्दल गुणिला कालावधी दिलेला असतो. त्याच्यानंतर मुदत जर काढायची विचारलेली असेल तर त्याच्यामध्ये सरळ व्याज गुणिला 100 भागेला मुद्दल गुणिला दर विचारलेला असतो. चला तर मग हे सर्व आपल्याला समजलं असेल, हे समजतो आणि नवीन आपले जे प्रश्न आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, गोपाळने 15,000 रुपये रक्कम 10.12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. तर हे गणित सोडवताना सर्वप्रथम आपण 15,000 रुपये गुणिला 12 गुणिला 5 अशा प्रकारे याची मांडणी करू आणि भागेला 100 लिहू. त्यानंतर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपण कट केल्यानंतर 150 गुणिला 12 12 गुणिला 5 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 9,000 रुपये हे सरळ व्याज मिळून जाते. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आपले हे 9,000 रुपये हे आहे. चला तर बघूया पुढील उदाहरण. एका रकमेचे 10.12% दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे. तर ती मुद्दल किती? तर हे काढत असताना आपण जो पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटचा विचार न करता त्याचा विचार सगळ्यात शेवटी आपले आन्सर निघाल्यानंतर करू. तर याला आपण 39,360 समजू गुणिला 100 भागेला 12 गुणिला 4. आता हे पूर्ण गणित आपल्याला सोडायचे आहे. तर हे पूर्ण गणित सोडवल्यानंतर आपल्याला बाकीचे उदाहरण मिळते. तर हे करत असताना आपण 4ने जर याला भागले तर आपल्याला उत्तर निघून येते. 4 नम 36 राहिले 3 म्हणजे 33 राहिले. 4 8 32 4 चौक 16 म्हणजे हे 9,840 रुपये याचे उत्तर निघून आले. त्यानंतर याला आपण गुणल्यानंतर 4 त्रिक 12 आणि याला 25 ने भाग जातो. नंतर 3 ने याला गुणायचे. 3 त्रिक 9 3 दुनी 6 6 चौक 24 म्हणजे हे 324 याचे उत्तर आले. या 324चा आणि 25चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला आपली मुद्दल निघून येते.
तर याच्या उत्तर गेल्यानंतर आपल्याला उत्तर भेटते 8,200, परंतु आपलं उत्तर निघणार आहे, पॉईंट दिला होता म्हणून हे कट झाले. आपलं उत्तर येणार आहे 820 रुपये, हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न. सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. जर त्याने 3.5 वर्षानंतर 7,020 रुपये व्याजासह परत केली तर व्याजाचा दशांश दर किती? तर याच्यामध्ये आपल्याला 7,020 मधून 4,500 रुपये मायनस करावे लागतील. त्यावेळेस आपल्याला त्याचे उत्तर मिळेल. म्हणजे 2520 गुणेला 100 भागेला, याचा पॉईंट इथं एक शून्य वळल्यामुळे काढून घेतला आणि 4,500 याच्या भागेला दिले. तर आपण हे 2 शून्य कट केले आणि हे 2 शून्य कट केले. 5 नाम 45, 5 दुनी 10. नंतर आपण याला थोडा याने तोडले तर नम 2 18, नम 8 72, याले 280. नंतर 7 5 35, चौक 28, हे झाले 40, 40 दुनी 80. तर याचा व्याजदर हा 8% असेल. तर याचा व्याजदर काय येईल आपला? तर 8% याचा दशांश दर मिळेल. पुढील प्रश्न. दशांश 10% दराने 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 7,250 रुपये त्रास होण्यात किती वर्ष लागतील? हे सुद्धा त्याचप्रमाणे करायचे आहे. तर आपण 7,250 मायनस 5,000 केल्यानंतर आपल्याला 2,250 हे उत्तर मिळते. याला गुणिला 10 भागेला नाही, याला गुणिला 100 भागेला 10 गुणिला 5,000 केल्यानंतर आपल्याला याचे उत्तर निघून येईल. 100 चे 2 शून्य, याचे 2 शून्य कट, याचे शून्य कट, याचा शून्य कट, याने याला तोडले. 5 चोक 20, 5 5 25, या 10ने 45ला भागल्यानंतर 4.5 वर्ष हे याचे उत्तर निघेल. पुढील प्रश्न. जसे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 104 पट होते, तर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास जसे व्याजाचा दर किती? तर हे काढत असताना आपल्याला 100 कोणताही दर हा टक्केवारीमध्ये असतो, म्हणून आपण काय केले तर 104 पट आहे, तर याला आपण 100 भागेला 4 या पद्धतीने लिहून वर्गमुळात ठेवले. त्यानंतर 100 चे वर्गमूळ 10, तर याचे वर्गमूळ 2 हे केल्यानंतर याचा दर 5.5% इतका आहे, हे आपले उत्तर निघून जाते. तर पुढील प्रश्न. निश्चितच तुम्हाला हे सर्व उदाहरण सोप्या व साध्या ट्रिकने वाटत असतील, तर सोपे सुद्धा वाटत असतील, परंतु प्रत्येक रेल्वे भरतीमध्ये या प्रश्नांचा उल्लेख होतो आणि याच्या हे सर्व प्रश्न आपण ज्यावेळेस रेल्वे भरतीचे मागील वर्षाचे ज्यावेळेस PYQ सोडू त्यावेळेस तुम्हाला दिसून येतील. हे प्रश्न वारंवार 2 मार्कांसाठी रेल्वे भरतीमध्ये सरळ व्याज या प्रकरणावर नेहमी विचारले जातात. चला पुढे बघूया. तर हे करत असताना आपल्याला 2700 मायनस 2160 करावे लागेल. म्हणजे 2700 मायनस 2160 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. तर 0, 10तून 6 गेले, 4 राहिले, 7तून 1 गेला, 5 राहिले आणि हे 540 हे याचे उत्तर आले. तर या 540ला आपण या दोघांमधील बेरीज 3 येते वजाबाकी 3 ने भागले असता आपले उत्तर निघून येते 3 1 3, 3 8 24, 380. पण 2 वर्षाची रास पाहिजे, तर याला गुणले तर उत्तर आले 360 आणि या 360ला आपण 2160 मधून मायनस केले, तर आपले उत्तर आले 1800. मग आपण काय केले तर या 360 आपल्याला काय काढायचे आहे तर व्याजाचा दर काढायचा आहे. आपण काय केले 360 गुणिला 100 भागेला 1800 गुणिला
किती वर्षाचे 2. तर आपण काय केले, याचे 2 शून्य कट, याचे 2 शून्य कट केले, याला केले 18 दुणे 36, 2 ने याला भागले तर आपले उत्तर येते 10% हे याचे उत्तर आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सॉल्व केले. पुढील प्रश्न, दशादशे 12% दराने 4,000 रुपयाच्या मुद्दलाचे 8 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्याच रकमेवर जर तेवढेच व्याज 6 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. तर या प्रश्नामध्ये आपण काय करणार आहोत, तर 4,000 या रकमेचा विचार न करता हा गणित सोडवू आहे. तर हे सोडत असताना आपण काय करणार आहोत, 12 गुणिले 8 भागिले 6, तर 6 1 6, 6 दुणे 12, 8 दुणे 16, याचे उत्तर 16 आले. परंतु आपला दिलेला दर हा 12 असल्यामुळे हा याच्यातून मायनस केला. ते केल्यानंतर 16 मधून 12 मायनस झाल्यानंतर याचे उत्तर येते 4%ने हा दर आपल्याला वाढवावा लागेल, हे याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न, हिने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बी ला आणि 2,000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सी ला सरळ व्याजाने दिली, पण दोघांकडून ए ला एकूण 1,160 रुपये व्याज मिळाले, तर व्याजाचा दशादशी दर किती. तर हे करत असताना 1500 रुपये रक्कम गुणिले 3 भागिले 100 प्लस 2,000 रुपये गुणिले 5 वर्षाची मुदत भागिले 100 बरोबर 1,160. या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. याचे 2 शून्य कट, याचे 2 शून्य कट, याचे 2 शून्य कट आणि याचे 2 शून्य कट, हे केल्यानंतर याचे उत्तर 45, याचे 100 बरोबर 1,160. या दोघांची बेरीज 145 बरोबर 1,160. मग आपण या 125 ला इकडून घेऊन गेलो तर उत्तर येते 1,160 भागिले 145. हे केल्यानंतर आपल्याला आपले उत्तर मिळून जाते. तर हे गणित सोडवताना याचे उत्तर आपल्याला भागाकार सोडवावा लागेल. हे सोडवताना आपण हे जर सोडवले तर आपले उत्तर निघून येते 8%. तर आपले उत्तर काय आहे, तर 8% हे आपले उत्तर आहे. चला तर बघूया पुढील प्रश्न. 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलाचे मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा दशादशे दर किती. तर हे काढत असताना आपल्याला 2 वर्षाचे सरळ व्याजामधून मायनस करून त्याला 36 ने भागावं लागेल, त्यावेळेस आपल्याला हे उत्तर निघेल. तर 2 वर्षाचा मागितला आहे म्हणून आपल्याला काय करावे लागेल, तर 800 गुणिले 2 भागिले 100 मायनस 500 गुणिले 2 भागिले 100. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे याचे उत्तर आले 16 मायनस 10 बरोबर आले 6 वर्ष. तर या 6 मधून या 6 ने या 36 ला भागायचे आहे. म्हणजे दिलेले हे 36 भागिले 6 केल्यानंतर सुद्धा आपल्याला 6% हे उत्तर मिळेल. चला तर तुम्हाला अर्थातच हे प्रश्न समजला असेल. पुढील प्रश्न, 2 वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक हा 15 रुपये आहे, तर त्या 2 बँकांच्या दरातील फरक किती. तर दोन्ही बँकांचा मुद्दलाने भरलेल्या पैशाचा हिशोब हा सारखा असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये तरीही 15 रुपये फरक पडत असल्यामुळे त्याचे दर सुद्धा फरकात असतो. त्यामुळे आपल्याला याचा दरातील फरक सुद्धा काढता आला पाहिजे. त्यासाठी आपण या समान किमती घेऊ. म्हणजे 400 गुणिले 5 मायनस 400 गुणिले 5 भागिले 100 भागिले 100, तर बरोबर 15. तर आपल्याला काय करायचं आहे, याचे सर्व गणित सोडवल्यानंतर आपल्याला शोधायचे कंबाईन जे रक्कम आहे ते येते 20 आणि इकडून राहतात 15. हे सगळे 15 इकडे गेल्यानंतर हे 20 इकडे गेल्यानंतर 15 भागिले 20 हे केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटते 0.5.
75. 0.75% हा या दरातील फरक असतो. पुढील प्रश्न, दशांशे 12 दराने सरळ व्याजाने दोन बँकांमधील समान रक्कम अनुक्रमे 2.5 वर्ष व 4 वर्ष मुदतीसाठी ठेवली. त्याच्या व्याजातील फरक हा 500 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम गेली. हे आपल्याला कळायचं आहे की पहिले प्रत्येक बँकेत किती रक्कम गेली. तर हे काढत असताना सुद्धा प्रत्येक हिशोब हा त्याचप्रमाणे करावा लागतो. म्हणजे 1200 गुणिले 2.5 भागेला 100 मायनस 12 गुणिले 4 भागेला 100 बरोबर 500 रुपये. हे नंतर आपल्याला काय करता येईल, तर 12 गुणिले 25 केल्यानंतर आपल्याला उत्तर येते 30 मायनस 548 भागेला 100 बरोबर 500. या दोघांची मायनस केल्यानंतर आपल्याला उत्तर येते 18 भागेला 100 भागेला 500. तर हे 500 नसून 540 आहे. इथं आपलं स्पेलिंग मिस्टेक झालेली दिसून येते. तर हे याचा तिरकास गुणाकार केल्यानंतर 100 ने याला गुणल्यानंतर 54,000 याचे उत्तर येते. याला भागेला 18 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 3,000 रुपये. म्हणजे आपल्या दोन्ही बँकेत 3,000 रुपये हे रक्कम गेली. पुढील प्रश्न, एक ठराविक रकमेचा सरळ व्याजाने 8 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दशांश दर काय असावा. तर 8 वर्ष दिलेले आहे, दामदुप्पट म्हणतो आहे. तर 200 मायनस 1 केल्यानंतर हे 100 येतो. तर हे 100 भागेला 8 केल्यानंतर 108 गुणिले 100 बरोबर 12%. याचे उत्तर निघून येते. तुम्हाला समजले असेल. पुढील प्रश्न, एका ठराविक रक्कम सरळ व्याजाने 18 वर्ष मुदतीत तिप्पट होते, तर व्याजाचा दर दशांशी किती. तर हे करत असताना आपल्याला तिप्पट विचारलेलं आहे. म्हणजे 3 मायनस 2 केल्यानंतर 1 उरतो. सॉरी, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला. हॅलो, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर 200 भागेला 18 बरोबर 100 भागेला 9 बरोबर 109 गुणिले 100 बरोबर 11 बटबटे 109%. याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न, दशांशे 6.25 दराने एका रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील. तर हे गणित सोडवताच तशाच पद्धतीने करायचे आहे. नंतर 100च्या जागी 1000 घेतले आणि हा पॉईंट काढून टाकला. त्यानंतर 6.25च्या जागी 625 घेतले. नंतर 25 ने भाग तोडला. 25 चौक 100 40 5 5 25 5 8 40 म्हणजे 8 भागेला 5 केल्यानंतर 16 हे आपले वर्ष 16 वर्ष लागतील. पुढील प्रश्न,
एका रकमेची 5 वर्षाची राह 2000 रुपये व 3 वर्षाची राह 1800 रुपये आहे, तर व्याजाचा दर व मुद्दल शोधा. हे शोधत असताना आपल्याला या दोघांची मायनस करावी लागेल. म्हणजे 2000 मायनस 1800, आपले उत्तर आले 200. म्हणजे हे 2 वर्षाची झाली. आपल्याला एका वर्षाची पाहिजे म्हणजे 300. किती वर्षासाठी? तर 3 वर्षाचं काढायचं आहे. म्हणजे आपण याला गुणलं 3ने तर उत्तर येते 300. 300 जर ठेवून आपण गणित केले तर आपल्याला त्याची मुद्दल मिळून जाईल. तर ते मुद्दल काढत असताना आपल्याला अठराशे मधून 300 मायनस करावे लागतात. म्हणजे 1800 मायनस 300 बरोबर 1500 रुपये हे आपली मुद्दल निघून येते. नंतर आपल्याला दर काढायचा आहे. तर दर काढत असताना 300 बरोबर 1500 गुणिले 3 भागिले 100 करावे लागतात. म्हणजे 0 कडे 0 कडे 15 ते 45 म्हणजे 300 बरोबर 45. तर हे 45 ने जर 300 ला भागले, 45 ला 300 ने जर भागले तर उत्तर येते 6.66% हे आपला दर येतो. आणि ही आलेली आपली मुद्दल आहे. पुढील प्रश्न. अशोकने लघु उद्योगासाठी बँकेकडून 5000 रुपये कर्ज घेतले व 2.5 वर्षानंतर 7700 रुपये बँकेत भरून तो कर्जमुक्त झाला. तर व्याजाचा दर किती व शोधा. तर हे काढत असताना आपल्याला 7700 मधून 5000 रुपये कमी करावे लागतील. म्हणजे 7700 मायनस 5000 केल्यानंतर आपल्याकडे 2700 रुपये जमा राहतात. या 2700 सरळ व्याजाला गुणेला आपल्याला दर काढायचा आहे. तर आपण काय करणार? 100 भागेला 2.5 वर्ष म्हणजे त्याच्यावर 1 शून्य वळून दिला आणि 5000ला घ्यावे लागेल. 5000 घेतल्यानंतर आपल्याला याची 3 शून्य कट, याची 3 शून्य कट करावे लागतील. नंतर याला म्हणावे लागेल 5 चोक 20 आणि 14 पंचे 70 होतात. म्हणजे 5 चोक 20 14 पंचे 70 414 आले. याला भागले तर 25 ने 414 ला भागल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळून जाईल. तर याचे उत्तर आपल्याला निघून येते 21.6%. म्हणजे याचे उत्तर येते 21.6%. पुढील प्रश्न. एका रकमेचे 3 वर्षात चौपट पैसे होतात तर त्याच रकमेचे त्याच दराने 9पट पैसे कसे होतील. तर हा एक किचकट प्रश्न आहे. हा सुद्धा तुम्हाला यायला हवा आणि हा प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. तर हे करत असताना आपण चौपट म्हणजेच आपण पूर्वीच्या उदाहरणामध्ये बघितलं 1 केला राहिले 3. तर आपण याला केल्यानंतर आपली सगळी रक्कम ही 300च्या पटीत म्हणजे 3 पटीत निर्माण होऊन जाते. नंतर आपल्याला 9 पट पैसे करायचे आहेत. तर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तर 100 भागिले 100 9 मायनस 1 शॉर्टकट मेथड केल्यानंतर आपल्याला उत्तर 8 वर्ष मिळून जाते. म्हणजे पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागले? तर 8 वर्ष लागली. पुढील प्रश्न. एक व्यक्ती 2100 रुपये व 2100 रुपये 3 वर्षासाठी व 1500 रुपये 4 वर्षासाठी बँकेत ठेवतो व एकूण 500 रुपये व्याज मिळत होता. एकंदरीत पडलेला व्याजदर किती? म्हणजे त्याला हा सर्व करून एकंदरीत जो व्याजदर मिळाला तो किती मिळाला असे प्रश्न आहे. तर हे काढत असताना सुद्धा आपण एका सूत्रामध्ये म्हणजे एका शॉर्टकट मेथडमध्ये काढू शकतो. म्हणजे 100 गुणिले 500 भागेला 2100 गुणिले 3 आणि प्लस 1500 गुणिले 4 हे केल्यानंतर आपल्याला त्याचे उत्तर मिळून जाते. म्हणजे 100 गुणिले 500 भागेला 1,23,000 नाही 12,300 आणि याला तिरकस गुणाकार केल्यानंतर आपण उत्तर काढू शकतो 4.06%. याचे उत्तर निघून येते.
पुढील प्रश्न, एका माणसाने SBI मध्ये 500 रुपये 20% दराने व IDBI मध्ये 8,000 रुपये 10% दराने ठेवले तर संपूर्ण वर्षात एकूण रकमेचा दर किती? म्हणजे बँकेचं नाव आहे इथं पण ती रक्कम नाही आहे, IDBI रक्कम नाही आहे. त्यानंतर केले तर व्याजाचा दर किती पडला? तर हे करत असताना आपल्याला